नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना आहे. 2024 या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी अश्वमेध 2024 या शीर्षकाचं पुस्तक लिहिलेलं आहे. 2014 आणि 2019 या दोनही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी जी भाकीतं केली होती तसंच भाकीत यावेळेला केलेलं आहे. मोदी बहुमत का मिळवतील, मोदी 300पेक्षा अधिक जागा मिळवतील, ही गेल्या 14 आणि 19 या दोन्ही निवडणुकीत माझी भाकीतं खरी ठरली. आणि जे विश्लेषण आपण निकालानंतर ऐकतो ते या दोन्ही वेळेला मी आधीपासून लिहिलेलं होतं. तसंच 2024चे निकाल कसे असतील आणि त्याचं विवेचन कसं असेल हे पण मी आधीच लिहून ठेवलं आहे. त्याचंच पुस्तक आहे. याविषयी मी सुरुवातीला 1 महिन्यापूर्वी व्हिडिओ केला होता. हे पुस्तक ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी ते कसं मागवावं याविषयीचा तपशील मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ज्यांना पुस्तक मागवायचं असेल त्यांनी त्या पत्त्यावर संपर्क साधावा. ती माहिती घेऊन काय असतील ते पैसे भरून तुम्हाला पुस्तक घरपोच मागवता येईल. असो, आता आपण विषयाला सुरुवात करावी. सध्या निवडणूक रंगात आलेली असताना ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप सगळेच पक्ष एकमेकांवर करत आहेत आणि मग एकूणच प्रचाराची पातळी कशी खालावत चाललेली आहे याविषयी आपण माध्यमातून ऐकत असतो. अमुकाचा तोल गेला, त्याची जीभ घसरली, हे सगळं म्हणताना आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवताना एकूणच वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची स्वतःची पातळी किती घसरवलेली आहे याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. घणाघात सगळंच धुतलं धुतलं या प्रकारची जी एकूणच वार पलटवार हे जे काय आहे याची सुरुवात मुळात माध्यमांनी केली आणि हळूहळू करत तीच भाषा जर पक्षाचे नेते प्रवक्ते यांनी भाषणातून आणि वक्तव्य करताना केली असेल तर मग नेत्यांना, पक्षांना, त्यांच्या प्रवक्त्यांना तरी किती दोष द्यायचा असा प्रश्न पडतो. ज्या प्रकारची भाषा प्रामुख्याने उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या तोंडून सातत्याने गेली काही महिने येते, ती बघितल्यानंतर आणि ते दाखवल्यानंतर किंवा ते असं म्हणाले म्हणून इतर पक्षांना विचारल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येतात त्याला इतरांची प्रतिक्रिया किंवा भाषा किंवा जीव घसरली असं म्हणता येत नाही. एकूणच माध्यमांची प्रतिष्ठा, सभ्यता, संस्कृती किती घसरगुंडीला लागली आहे त्याची साक्ष मिळते. आणि मला आठवतं 1-1.5 वर्षापूर्वी कधीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते, तुम्ही दाखवायचं बंद करा, ते बोलायचं बंद करतील. पण एकाही माध्यमाने राज ठाकरे यांचा तो सल्ला मनावर घेतला नाही. त्यामुळे आज सगळेच गुळगुळीत सुळसुळीत भाषेचे घसरगुंड्या तयार झाल्यात. त्याला माध्यमं अधिक जबाबदार आहेत असं मी म्हणेन. ही गोष्ट लोकांसमोर पोहोचवायला आपण अजूनही डोक्यावरचे संडास चालवतो का याचा माध्यमाने विचार करावा असं मला वाटतं. आणि मग त्यावर प्रतिक्रिया आली की कठोर प्रतिक्रिया वगैरे म्हणायचं. काल परवा माजी मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत अशी जी भाषा वापरली ही देवेंद्र फडणवीसांची भाषा नाही आहे, पण त्यांच्यावर तसं बोलायची पाळी आणली गेली. अर्थात त्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं कोणीही म्हणेल, पण मी म्हणणार नाही. उद्धव ठाकरे तसं बोलले असतील तर आपल्या वाहिनीवर ते दाखवू नये, आपल्या वर्तमानपत्रात हे छापू नये. जे काय शब्द भची बाराखडी संजय राऊत किंवा
उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव वापरतात, ती जर सभ्य भाषा नसेल तर ती तुमच्या माध्यमात शिरते कशी? अरे साधं घरात नळाचं पाणी येतं, त्या नळाच्या पाण्यामध्ये थोडं मातकट पाणी आलं, गटाराचं पाणी आलं तर तुम्ही ते पाणी प्याल का? आणि पिणार नसाल तर तशीच भाषेत झालेली भेसळ आणि जहरी वगैरे हे तुम्ही तुमच्या चॅनेलवर दाखवता का आणि वर्तमानपत्रात छापता का, असाही प्रश्न विचारायला लागतो. आणि ज्या वेळेला असलं काहीतरी समोर आणलं जातं तेव्हा त्याची नांगी ठेचण्यासाठी समोरच्या लोकांनाही, प्रतिपक्षालाही, विरोधी पक्षालाही तितकंच कठोर बोलावं लागतं. तसं जर नसतं तर सभ्य भाषेत बोलणाऱ्या एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांना भ्रमिष्ट वगैरे शब्द वापरण्याची वेळ आली नसती. ती आली आहे याचं पहिलं कारण मी म्हणेन की मीडिया आहे, आणि दुसरं कारण मग संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असं म्हणता येईल. आपण पुढच्या सामान्य वाचकासमोर, श्रोत्यासमोर काय घेऊन जातो याचं भान असलं पाहिजे. कितीही आजारी असले, उद्धव ठाकरे कितीही आजारी असले तरी त्यांच्या आजारपणाची, अगदी मानसिक आजाराची सुद्धा जाहीर चर्चा होण्याची गरज नाही, पण ती होते. आणि म्हणूनच मग देवेंद्र फडणवीसांसारख्या संयमी माणसाला उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत, सत्ता गमावल्यामुळे भ्रमिष्ट झालेत, हे सातत्याने बोलावं लागतं आहे. आणि अजब गोष्ट कशी आहे बघा मित्रांनो, अजब गोष्ट कशी आहे की आता जवळजवळ 2 वर्ष पूर्ण व्हायला आली उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे, तरी त्या मुख्यमंत्रीपदाच्या आवेशातून उद्धव ठाकरे बाहेर पडायला तयार नाहीत आणि त्यांचे चिरंजीवसुद्धा त्या सत्तेच्या मस्तीतून बाहेर पडायला तयार नाही आहेत. आपली सत्ता येणारच. अरे शिवसेना स्थापन झाली ती मराठी अस्मिता जपण्यासाठी निर्माण झाली होती, नाही की सत्ता मिळवण्यासाठी. 1966 साली शिवसेना स्थापन झाल्यापासून 1995 साली शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेत येण्यापूर्वीपर्यंत जवळजवळ 29 वर्ष शिवसेना सत्तेत नव्हती. आणि सत्तेशिवायसुद्धा शिवसेना शक्तिमान संघटना होती. सत्तेच्या मागे भरकटत जात जात उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा किती बट्ट्याबोळ करून टाकला आहे की आज शिवसेनेला सत्ता आणि सत्ता या पलीकडे काहीही दिसत नाही आहे. योगायोगाने मटका जो चालायचा तेव्हाची भाषा मला आठवते, त्या मटक्याच्या आकड्यांमध्ये सत्ता असा शब्द उच्चारला जायचा नाही, लंगडा असा शब्द उच्चारला जायचा. 7 ह्या आकड्यासाठी मटक्यामध्ये लंगडा म्हणायचे. लंगडा म्हटलं की मटका खेळणाऱ्या लोकांना कळायचं हा 7 नंबरचा आकडा सांगतोय. शिवसेनेची अवस्था त्या 7 सत्ता लंगड्यासारखी होऊन गेलेली आहे. आजची शिवसेना इतकी लुळी पांगडी दुबळी होऊन गेली आहे की सत्तेपलीकडे ते काय बघायला तयार नाही आहेत. आपली सत्ता परत येणार, आपलं सरकार परत येणार. आणि सत्तेने उद्धव ठाकरेंना पागल करून टाकलेलं आहे. आणि मग आपलं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे गेलं म्हणून किती रडकुंडीला आलेत. मिंदे काय 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 गलीगलोच चालू आहे. पण तरीही त्यांच्या इतके भरकटलेले शब्द एकनाथ शिंदे वापरत नाहीत की देवेंद्र फडणवीस वापरत नाहीत. पण देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत, त्यांच्यावर मानसिक उपचाराची गरज आहे अशी भाषा वापरायला लागते. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांची मानसिक अवस्था आपल्या लक्षात येते. आपण काय बोलतोय? काल परवा जेव्हा आदित्य ठाकरे सांगतात की नोटांचं गोडाऊन, पैशाचं गोडाऊन एकनाथ शिंदेंकडे होतं आणि त्याच्यावर ईडी धाड घालणार असं कळल्यानंतर घाबरून अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे हे भाजपबरोबर निघून गेले असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग
ते गोडाऊनभर पैसे एकनाथ शिंदेनी मिळवले कुठून, याचंही उत्तर दिलं पाहिजे. की माझे वडील मुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष माझे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर मंत्री होते, किंवा माझ्या वडिलांच्या कृपेने देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे जवळजवळ 5 वर्ष मंत्री होते, त्या काळात त्यांनी गोडाऊनभर पैसे कमावले, असं आदित्य ठाकरेंना म्हणायचं आहे का? आज उद्धव ठाकरे यांच्या काळात शिवसेना सत्तेत आल्यापासून किती भ्रष्टाचारात बोकाळली, की एकनाथ शिंदे हा तुमचा एक मंत्री, 7.5 वर्ष मंत्री असलेला माणूस हा गोडाऊनभर पैसे मिळवत असेल, तर तुम्ही किती मिळवले असतील? तुम्ही किती मिळवले असतील? आपणच आपली बदनामी करतोय, आपणच आपल्या भ्रष्टाचाराची साक्ष देतोय. याचं सुद्धा भान आदित्य ठाकरेंना राहिलेलं नाही. ती अशी दाढी खाजवल्याची एकनाथ शिंदे यांची नक्कल करायची आणि आमच्याकडे येऊन रडले. तुम्ही वाचवणार होतात त्यांना. गोडाऊनभर पैसे असतील म्हणून एकनाथ शिंदे घाबरले असतील, तर मग प्रताप सरनाईकांनी काय करायचं? प्रताप सरनाईक हा पहिला शिवसेनेचा नेता आहे की ज्याच्यावर ईडीने कारवाई केली होती. तेव्हा का नाही तुम्ही हालचाली केल्यात? तुम्ही वाचवू शकलात एकनाथ प्रताप सरनाईकांना? जो माणूस, जो नेता प्रताप सरनाईकांना ईडीपासून वाचवू शकला नव्हता, त्याच्याकडे जाऊन आपल्याला वाचवा म्हणून रडण्या इतका एकनाथ शिंदे हा मूर्ख माणूस नव्हता. त्यांनी स्वतःचा मार्ग शोधला. आणि त्याच्यावर तुम्ही काय आरोप करत होता की 50 खोके घेतले आणि पक्षांतर केलं, पक्ष फोडला. कुठेतरी खुलासा करा की घेतले होते की दिले होते. मग आठवण येते. गोडाऊन हा शब्द जेव्हा आदित्य ठाकरे वापरतात, तेव्हा त्यांचेच काका राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेत काय बोलले होते ते आठवतं. अरे खोके खोके काय बोलताय? खोके खोके म्हणून ओरडणाऱ्यांकडे कंटेनर भरलेले आहेत. हे राज ठाकरेंनी म्हटले. उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू आणि आदित्य ठाकरेंचे काका राज ठाकरे म्हणाले होते की खोके असा आरोप करणारे जे आहेत त्यांनी कंटेनर भरून ठेवलेत आणि कंटेनरचा आकार गोडाऊन एवढाच असतो. कंटेनरमधून उतरवलेला माल गोडाऊनमध्ये ठेवावा लागतो. याचा अर्थ राज ठाकरे सरळ सरळ आदित्य आणि उद्धवराव हे पिता पुत्र कंटेनरने पैसे खातात असाच आरोप केलेला होता. आणि त्याला आदित्य ठाकरे एक प्रकारे दुजोरा देतात की आम्ही कंटेनरने खातो असं नाही, आम्ही ज्यांना मंत्री केलं होतं ते कंटेनरने पैसे खात होते आणि कंटेनर आणून आमच्या गोडाऊनमध्ये उतरत होते. नसेल तर गोडाऊन हा शब्द आदित्य ठाकरेंनी आणला कुठून आणि तुम्हाला कळलं कुठून? आणि मग कंटेनरनी भरलेले पैसे जर गायब होत असतील तर मग उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद गेल्यानंतर भ्रमिष्ट होणं स्वाभाविक आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा आरोप करतात उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत, ते यातून त्याचं एक तार्किक उत्तर शोधायचा प्रयत्न केलं की देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भ्रमिष्ट का म्हणतात. की रोजच्या रोज कंटेनरने येणारे पैसे आणि नोटा हातातून निसटल्या तर माणूस भ्रमिष्ट होणारच. पूर्वीच्या काळात म्हणायचे की कोणतरी कुठची तरी रेस खेळताना आपली सगळी संपत्ती गमावून बसला आणि भ्रमिष्ट झाला. तसं सत्तेच्या घोड्यावर स्वार झालेले उद्धव ठाकरे तो सत्तेचा घोडा गमावून बसले आणि आता कंटेनर भर पैसे आणणार कुठून? गोडाऊनमध्ये ठेवायला पैसे आणणार कुठून? म्हणून उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेले असू शकतात. देवेंद्र फडणवीस हा खोटं बोलणारा माणूस नाहीये. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जर भ्रमिष्ट म्हणत असतील तर उद्धव ठाकरे
यांच्यावर नक्कीच मानसोपचार तर चालू असण्याची शक्यता आहे, चालू असण्याची शक्यता आहे. आणि त्याला दुजोरा त्यांचेच विश्वासू जे संजय राऊत आहेत यांनीच दिलेला आहे. कारण संजय राऊत यांची मैत्री असल्याचं रोजच्या रोज जपमाळ ओढल्यासारखं सांगणारे अनिल थत्ते, जे रोज आपल्या प्रत्येक व्हिडिओतून संजय राऊत आपल्याला खबर देतो, संजय राऊत हा आपला काय तो बातमीदार आहे, विश्वासू मित्र आहे आणि त्याच्याकडून आपल्याला बऱ्याच टिप्स मिळतात, असं अनिल थत्ते सातत्याने सांगतो. आणि त्याच अनिल थत्तेने आता काल परवा व्हिडिओ केला आहे आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस खरं बोलतात याची ग्वाही दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस असा आरोप बिनबुडाचा करणार नाहीत, निराधार आरोप करणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यावर खरोखरच मानसोपचार चालू आहेत. उद्धव ठाकरे यांची मनस्थिती इतकी द्विधा झालेली आहे, ट्विन पर्सनॅलिटी झालेली आहे की एका क्षणी ते मुख्यमंत्री असतात, दुसऱ्या क्षणी त्यांना कळतं की आपल्या हातून सत्ता गेली आहे, आपल्या हाती काही राहिलं नाही. त्यामुळे रोजच्या रोज जे कंटेनर येत होते तो कंटेनरचा प्रवाह बंद झाला. यापेक्षा काही वेगळं असतं का? कारण एकदाही संजय राऊत रोज कुठल्या कोपऱ्यातल्या कचऱ्यात पडलेल्या उकिरड्यात पडलेल्या गोष्टी घेऊन त्यावर भाष्य करत असतात, पण एकदाही संजय राऊत यांनी जाहीरपणे अनिल थत्ते हा आपला मित्र नाही किंवा त्याला आपण कुठलीही माहिती देत नाही असं जाहीरपणे सांगितलेलं नाही. तोपर्यंत अनिल थत्ते यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागतो. आणि उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे खोके नव्हे, कंटेनरने पैसे खात होते, हे दावे जे आहेत हे मान्य करावे लागतात. आणि म्हणूनच अनिल थत्ते जर म्हणत असेल की उद्धव ठाकरे यांच्यावर मानसोपचार चालू आहेत, नियमितपणे कोणीतरी नावाजलेला मानसोपचार तज्ज्ञ याच्याबरोबर उद्धव ठाकरे यांची सेशन्स होतात, या अनिल थत्तेच्या दाव्यावर विश्वास ठेवावा लागतो. कारण त्याची माहिती ही थेट फ्रॉम हॉर्सेस माउथ, घोड्याच्या तोंडातून आलेली माहिती असते, संजय राऊतकडून आलेली माहिती असते. आणि जर अनिल थत्ते संजय राऊतच्या तोंडातून बोलत असतील तर मग देवेंद्र फडणवीस जो आरोप करतात तो खोटा मानता येत नाही. उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत असं देवेंद्र फडणवीस राज्याचा गृहमंत्री म्हणतो. त्यालाही कुठला मानसोपचार तज्ज्ञ हा उद्धव ठाकरे यांच्यावर उपचार करतोय याची गुप्त माहिती असू शकते. आणि ती माहिती खरी की खोटी याचा निर्वाळा संजय राऊतांचा घनिष्ठ मित्र देतो. संजय राऊत किंवा अनिल थत्ते खरं बोलत असतील तर मग देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे ते खोटं म्हणता येत नाही. देवेंद्र फडणवीस खोटं बोलत नसावेत त्याची साक्ष द्यायला खुद्द आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुढे आलेले आहेत. ज्या पद्धतीचं ते बोलतात ते तर्काच्या पलीकडचं असतं. तर्कबुद्धी कितीही ताणली तरी उद्धव ठाकरे यांच्या कुठच्याही दोन वक्तव्यांचा ताळमेळ बसवता येत नाही. एकदा ते म्हणतात 50 खोके देऊन हे सगळे आमदार विकत घेतले आणि दुसरीकडे म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या नोटांचं साठवलेलं गुदाम ईडीने शोधून काढलं होतं आणि त्यानंतर अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे भाजपसोबत निघून गेले, जाताना 40 आमदार घेऊन गेले. हा सगळा खुलासा करताना आदित्य ठाकरेंनी कर्जतमधल्या त्यांच्या वडिलार्जित फार्म हाऊसवर रिपब्लिक चॅनेलचा एक रिपोर्टर गेला तर त्याला 3 दिवस जामिनाशिवाय तिथल्या पोलीस कस्टडीत का ठेवला होता त्याचाही खुलासा करावा. असं काय मोठं कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये दडवून लपवून ठेवलेलं आहे की त्याचा एखादा रिपोर्टर शोध घ्यायला गेला तर त्याला 3 दिवस उद्धव ठाकरे सरकारने कस्टडीत ठेवलं होतं. जामीन देण्यासाठी कोर्टासमोर हजरसुद्धा केलं नाही.
त्याचाही खुलासा आदित्य ठाकरेंनी करावा. कारण मातोश्रीच्या तळघरात हा शब्द आता सार्वत्रिक झालेला आहे. पण कंटेनरचे पैसे मातोश्रीच्या तळघरात मावणे इतके नसतात. ते कुठेतरी फार्म हाऊसवरच ठेवावे लागतील. आणि तुम्हाला मित्रांनो आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी झारखंडच्या एका काँग्रेस खासदाराच्या फार्म हाऊसवर आयकर खात्याने धाड घातली होती, ईडीने धाड घातली होती आणि 300 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या नोटा मिळाल्याचं चित्रणसुद्धा आपण 332 कोटी वगैरे काहीतरी नोटा मिळाल्याचं चित्रण आपण वेगवेगळ्या वाहिन्यांवर बघितलेलं आहे. पण ते फार्म हाऊस होतं. झारखंडचे कोणी सेन नावाचे खासदार होते काँग्रेसचे. त्यांच्या फार्म हाऊसवर 300 पेक्षा अधिक कोटीच्या नोटा मिळाल्या होत्या. आयकर किंवा ईडी खात्याने धाड घातली होती. आणि इथे आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंच्या कुठच्या गोडाऊनमध्ये नोटा मिळाल्याचा दावा करतात. आणि योगायोगाने यांच्याच कर्जतच्या फार्म हाऊसवर, उद्धव आणि आदित्यच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर शोध घ्यायला गेलेल्या रिपब्लिक चॅनेलच्या कायच्या रिपोर्टरला 3 दिवस पोलिसांनी डांबून ठेवला होता. मॅजिस्ट्रेटसमोर हजर पण केला नव्हता. तेव्हा मग राज ठाकरेंचा कंटेनर हा शब्द, आदित्य ठाकरे यांचा गोडाऊनभर नोटा हा शब्द आणि संजय राऊत कथित अनिल थत्ते यांची साक्ष काढली तर मग सगळी तर्कसंगती जुळते. काही त्याला खवखवे म्हणतात. त्याप्रमाणेच राज ठाकरेंचा कंटेनर हा शब्द आदित्य ठाकरे गोडाऊनमध्ये परावर्तित करतात आणि त्याच्याच आधारावर काही ना काही पुरावे हे देवेंद्र फडणवीसांकडे असू शकतात. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस खोटं बोलत नाहीत हे मान्य करायची पाळी तुमच्या आमच्यावर येते. एवढ्या नोटा कुठे दडपून ठेवल्यात त्या परत एकदा मोदी सरकार आलं तर धाड पडून फार्म हाऊस, गोडाऊन, कंटेनर हे सगळे जप्त होण्याच्या भयाने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत का असा प्रश्न विचारावा लागतो. प्रत्येकाने आपापली तर्कबुद्धी वापरा. मी तुमच्यासमोर वेगवेगळे धागेदोरे आणून सोडलेले आहेत. कुठे गाठ मारता येईल बघा. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.